वेलकम बॅक गायज माय न्यू व्लॉग. सो आहे मी गावाला आणि आज अचानक ठरलं की महू काढायला जायचं. सो आम्ही रानात आहे आणि महू शोधतोय. गाण्या भेटते का नाही? भेटेल. कुठे भेटेल? 5 मिनिटं. 5 मिनटं नक्की? हा ठीक आहे. तो महू काढण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महू काढण्यासाठी एक घरून आम्ही आता ना एक भरणी आणलेली आणि ही नारळाच्या अर्निंग शेंड्या. हो, त्यांनी पहिल्यांदा दुरी द्यायची नाही तर मऊ चावतं खूप. त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे आणि मऊ शोधतोय. सापडलं की मग काढायचं. चलो सुरू करते. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे असं मऊ वगैरे काढणं ही लहानपणापासून आम्ही करतो, पण ही मजा आहे ना शहरातल्या मुलांना कधी भेटत नाही. सो आमच्यासारखी मजा मला तर वाटतं कोणी केली नसेल, कारण लहानपणापासूनच हमारे शौक थोडे अलग है. प्रत्येक गोष्टीत कायम एकाग्रता, एक नियम, अंत असती प्रारंभ. ओ काय म्हणतोय? व्हिडिओ काढले एक विशेष करायचं नाही. मऊ सापडते का नाही? सापडेल 2 मिनिट. काय सापडेल? साहिल मऊ सापडते का नाही? सापडे साहिल तुला टक्कल कसा पडला? मोजून आता 2 तास झालेले आहेत. आम्ही महू शोधतोय ना, अजून काय सापडलेलं नाही. म्हणजे अजून कुठं जायचं आता? चिक्कूच्या बागेत, त्या पलीकडच्या. ठीक आहे, बघू तिथे गेल्यावर सापडते का नाही. गाइस ढूंढते शहद हम चिक्कू की बाग में आ गए. अभी तक शहद नहीं मिला. ढूंढते. हाँ भाई शहद मिल गया. मिल गया. कुठे रे? कुठे? गाली नहीं. जस्ट मिनट मैं आपको दिखाता हूँ. भाई साहब लय मोठे का रे? चला तयारी लागा. आता मध काढू, ह्या भरणीमध्ये भरू. त्यासाठी ट्रिक आहे, लक्ष द्या, तुम्हाला शिकवतो. जस्ट पहिल्यांदा दुरी द्यायची मोहाला, जेणेकरून मऊ चावणार नाही आपल्याला. हे देखो भाई साहब, देख सकते हो ऐसे प्रकार सार पलीकडल्या साईडने दे. हा तेवढीच मोड, हळूच फक्त मोड. कुठलं नाही. ये देखो गाइस, कैसा है? बहुत ज़्यादा. ये नीचे वाला जो हिस्सा है ना, वो उसे क्या कहते हैं? खराब वो खराब होता है. हाँ यस, वो खराब होता है. और इधर ऊपर की शेद होता है पूरा. ठीक है, चलो मधुमक्खी ने काट लिया 2 बार. चलो निकालते हैं. बघा, एवढ्या मधामध्ये एवढं मध निघले, एकदम प्युअर आणि नॅचरल. विकत घेऊन काय करता? एकदम प्युअर आणि नॅचरल मध भेटलेलं आहे आपल्याला. अजून मला मिनिमम 2-3 मध लागतील, मऊ लागतील का अजून? हा 2-3 माऊंमध्ये हे गच होईल. तरी आपण थांबायचं नाही, अजून थोडंसं न्यायचं आहे, कारण आपल्याला भरपूर मध लागणार आहे. ठीक आहे, अजून हुडकू. चल घरी सुरुवात करू. नेक्स्ट मला वाटते मी 5वी 6वी 7वी पासून महू काढत असेल. आत्तापर्यंत काढतोय, पण जी मजा गावाकडच्या मुलांना असते ना, ती अशी जास्त शहरातल्या मुलांना नसते.
कारण नॉलेज आणि पहिल्यापासून एकदम अशी रगील असतात. पण ही मज्जा जी आहे ना ती शहरातल्या मुलांना नाही भेटू शकत. सिरियसली सांगतो, मला कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण सिरियसली जी आम्ही करू शकतो ना, जास्त रानातनं फिरणं, मऊ शोधणं, किंवा ही लाईफ नाही कोणी जगू शकत गावाकडच्या मुलांना सुद्धा. भावनो एक छोटंसं मध दिसलेलं आहे, पण ते खूपच छोटं आहे, त्याला जास्त मध नसतं. सो त्याच्यामुळे आम्ही त्याला सोडलेलं आहे. तसंच ते मोठं होईल ना तेव्हा आम्ही त्याला काढू. पहिलं मऊ सापडलं, दुसरं मऊ शोधत आत्ता खूप लांब आलेलं आहे घरापासून, तरी अजून काही सापडलेलं नाही. कारण घरापासलं मऊ पण एवढं मोठं नव्हतं. आता जाऊ आणि नेक्स्ट मऊ शोधू. खूप चालायला लागतं. मऊ शोधणं म्हणजे एक असं साधं काम नाही. मऊ खायला चांगलं लागतं, शोधाय अख्खा दिवस निघून जातो. कोणत्या झाडावर आहे, कुठं आहे, अशा रानात फिरायला लागतं आणि शोधावं लागतं. भाई अजून एक मऊ सापडलेलं आहे, ते खूप मोठं आहे. काढायचं का? विषयच नाही, खूप मेहनत केली तेव्हा गावलं. चला काढू. काय झाली? ना ना गाइस देखो ती मऊ आहे का ना ती. गाइस देख सकते हो. आता मला काय बोलायला नाही. सेमच म्हणून निघले दोन. हे खाऊ दे मला. थांबा. गणी मोठं भेटलेलं आहे आता. मगाच्या एवढं का त्याच्यापेक्षा मोठं आहे? त्यापेक्षा थोडं मोठं मोठं आहे ना. त्याच्यापेक्षा थोडंसं अजून मोठं मग भेटलेलं आहे. फक्त उशिरा भेटते, कारण ते बाकीची पण माणसं येतात वाटतं काढायला. पण शोधलं की भेटते. शोधलं की आम्हाला भेटलं. अरे तुला खायचं आहे? तुम्हाला का म्हणून खातोयस? शेजारच्यांची बकरी आलेले आहेत आमच्यापाशी. या हॅलो गाईज, वेलकम. सबस्क्राईब करण्यासाठी सांग प्लीज सबस्क्राईब. चल बर पिशवीत. चला केला की सांग. केलाय. आता सध्या मोजून 3 मऊ काढलेले आहेत. एका मऊचा तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवायला विसरलो, कारण ते थोडंसं खूपच आत होतं, हात काय तिथं पोचत नव्हता. पण 3 काढलेले आहेत. अजून एक शोधायला चाललेलो आहे. भेटलं तर ठीक, नाही तर मग बस झालं. जेवढं भेटलं तेवढ्यात घरी जायचं. मी काय म्हणतोय त्यांनी पवायचं होय. हा पाहून जाऊ ना जाताना. ठीक है चलो, तैरते और तैर कर जाते. बाय. गावाकडली मज्जा. थंडगार पाणी. गणी टाक उडी. चल टाकतोय. टाक, कपड्यांवरच टाक.
गो. और प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे माणसाने. आयुष्य हे एकदाच असतं आणि माझं तर म्हणणं आहे आयुष्यात म्हणजे अशी एकही गोष्ट सोडू नका जी तुम्ही केलेली नाही. कारण मरण माणसाला कधी चुकलेलं नाही, काय माहीत कधी तुम्ही घरी जातोय कुठं जाऊन बसतोय असं असतं. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट ही एन्जॉय करा. गण्या अरे वाणी या वेलकम गाईज. इथे टाकोडी कन्या स्वतःला मोबाईल वर तडकल. गरीबी चल रही है भाई, वरना बड़ा मोबाइल ले लेता आएगा. अपना टाइम भी आएगा. उस दिन कैमरा लेके क्या तू यार थांबे हाती लढवा. नाही का I have to go. Okay.